हा पॉपकॉर्नवाला आपल्याला काय म्हणला सांगतो तुम्हाला. तर रामकृष्ण हरी मंडळी. तर सकाळ सकाळीच आपल्या जसं की लावगड चालू आहे, मग ट्रॅक्टर बिक्टर घेऊन आपण मस्तपैकी पोहोचलो आपल्या कांदा तिथं. मग काय मस्तपैकी स्टाईलमध्ये एंट्री घेऊन भावाकडे पण कॅमेरा दिला. भाऊ पण म्हणला बाई आपणच ब्लॉगर बनणार बाई. मग मस्त सिनेमॅटिकमध्ये व्हिडिओ घेतले. मग काय टॉलीचं झाकण बिकन उघडताना सिनेमॅटिकमध्ये घेतलं आणि कांद्याचं रोप पण उचलून हातात घेताना सिनेमॅटिकमध्ये घेतलं. सिनेमॅटिक घेता घेता आपण पोहोचलो इकडं कांद्याचं रोप भरताला आणि भाऊ पर भाऊ मध्येच सिनेमॅटिकमध्येच व्हिडिओ घ्यायचा रोप भरताना सुद्धा. तर आपण थोडंसं कटिंग बिटिंग पण करून घेतली आणि त्यानंतर आपल्याला रेडी होता प्लॉट आणि बाया येणारच होत्या. त्यानंतर बाया आल्यावर बायांनी केलं चालू लावायला. काल 1-1.5 एकर लावून झालं त्यांचं. आज परत तिथून जिथं राहिलो तिथून सुरुवात केली. मस्त पैकी ओके मध्ये कार्यक्रम केला. काल कसं बायांचं लांबूनच व्हिडिओ घेतलं होतं आणि आज जरा जवळून व्हिडिओ घेतले. बाया म्हणली बाबा आमचं कशाला व्हिडिओ घेतोय यार. म्हणलं तुम्ही दम घ्या, आपल्याला ब्लॉगिंग करायची. नंतर या बाबांना सुद्धा बोलून घेतलं. म्हणलं चला बरं पांगू लागा आम्हाला नाही का. ते खालचा प्लॉट लावून झालो आपलं ठिबक वर चालू केलं आणि आपण परत गेलो रोपं आणायला. रोपं घेऊन आलो मस्त टॉलीतून सिनेमॅटिक घेतला आणि बघा वरचं पण वावर रेडी आणि त्याची होणार आहे लवकरच लावगड. त्याच्यानंतर आपण वरची नळ्यांची टेस्टिंग बिस्टिंग करून घेतली आणि आता वर वावर बिडवलं बायांनी. मग काय आजचा दिवस असाच होता, छान होता आणि ओके मध्ये परत 1-1.5 एकर बायांनी लावलं आणि मग आपण मस्त कांदे सिनेमॅटिक घेतले आणि संध्याकाळी आपला गावचा बाजार असल्यामुळे आपण आलो गावाच्या बाजारमध्ये. आणि भैयाला आम्ही अर्धा उभं होतो, काय दुसऱ्यांचंच बनवून देत होता पॉपकॉर्नचं, त्याचं रेडीच नव्हतं. मग आम्ही वाटाणे पुटेवाल्यांक पण आलो आणि त्यांच्याकडून वाटाणे घेतले आणि पाणीपुरी पण खाल्ली आणि सगळा बाजार झालो. आम्ही आलो घरी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो.